आता आम्ही स्वाद ऑफ साऊथ या हॉटेलमध्ये आलो आहे. आमच्या हॉटेलच्या जवळच येते आणि तिथं आम्ही आता ब्रेकफास्ट करण्यासाठी आलो आहे. आम्ही ऑर्डर दिली साबुदाणा वडा, त्यानंतर काय दिलं आहे आणखी मसाला डोसा आणि दही वडा. बघू आता कसं आहे हॉटेलचं. सनाक्षी कसा आहे वडा? आता डोसा खाणार? हैदराबाद येऊन डोसा, इडली, सांबर हेच सगळं जेवण इकडे जास्त, नाही तर मग बिर्याणी वगैरे. चला भेटू आता नेक्स्ट याच्यात. आता आम्ही बघा रामोजी फिल्म सिटीला आलो आहे. खूप मोठा एरिया आहे हा. हैदराबादपासून 35 किलोमीटर आहे. जवळपास 1 तास लागला आम्हाला इथं पोचायला. आता वाजले 11:30. मला वाटतं संध्याकाळपर्यंत इथंच वेळ होणार आहे. आता बरंच मध्ये जावं लागणार आहे. मग मी पुढचं तसं दाखवते तुम्हाला. आता आम्ही बसने चाललोय मध्ये. जवळपास मेन याच्यापासून रामोजी फिल्म सिटीमध्ये 5 किलोमीटर आहे. छान पद्धतीने हे केलं आहे. अनेक मूवीजच्या शूटिंग इथं झालेलं आहे. आता एंट्री करतोय मी. तिकीट काढून आहे ना, इथून या बसेस आहेत ज्यामध्ये फिरवणार आहे. एका ठिकाणी सोडतील आणि तिथून परत दुसऱ्या बसेस आहेत. आता मी ह्या बसेसमध्ये बसतो. आता आम्ही आलेलो आहे रामोजी फिल्म सिटी हैदराबाद येथील. आता बघूया आतमध्ये जाऊन काय काय बघूया आणि काय काय नवीन बघायला मिळतंय. काय सनाक्षी? जेथे की भारतातील कोणताही पिक्चर असो त्या पिक्चरची सगळ्यात जास्त शूटिंग इथे होते आणि इथे एवढा मोठा स्टुडिओ बनवलेला आहे. आता तो बघूया आपण आतमध्ये जाऊ. तो 200 एकरवर आहे बनवलेला. आणि आता आम्ही इथपर्यंत आलो आहे. एक 1 पर्सनचं तिकीट 1740 रुपये एका पर्सनसाठी. आणि हा बघा किती मोठा एरिया आहे. आता पार्किंग केलं आहे. आम्हाला 3 जणांना 5140 रुपये लागले. आणि त्यानंतर आता मध्ये गाड्या आपल्या पार्क करून द्याव्या लागतात आणि मध्ये त्यांच्या बसेस आहे आणि तिथून परत छोट्या बसेस आहे की ज्याच्याने परत मध्ये जायला आपल्याला मदत होणार आहे. आणि हा पूर्ण एरिया बघण्यासाठी मदत होईल. आणि आता पुढचं दाखवतो आम्ही. आपण लाल बसमध्ये बसलेलो आहे रामोजी फिल्म सिटीच्या इथे. आणि आता ती बसने वेगवेगळ्या ठिकाणी दाखवायला घेऊन जाणार आहे. ह्या बसेस आहेत बघा, ओपन आहेत. आणि ह्या पूर्ण रामोजी फिल्म सिटीला वेगवेगळे जे सेट आहेत फिल्मचे तिथं घेऊन जातात दाखवण्यासाठी. जपानीज गार्डनमध्ये किती सुंदर असं छोटा धबधबा केलेला आहे. महेशमतीचा घंटा आणि इथून एंट्री दाखवलेली आहे. हे मोठं गेट बनवलेलं असून बघू इथून एंट्री करतात. या महेशमतीच्या ज्या बल्लाळ देवाच्या आई ज्या होत्या त्यांचा सिंहासन इथे दाखवलेला आहे. आता रामोजी फिल्म सिटीमध्ये एक आम्ही मिडल सेंट्रल पॉईंटला आलेलो आहे. तिथे जर आपण बघितलं तर या सदर ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पोझिशन देऊन कोणत्या साईडला आपल्याला काय बघायला जायचं ते दिसून येतं आहे. एंट्री करून मध्ये आलो आहे बघा. त्याचं साऊंड सिस्टम बी सुरू आहे. महेशमतीचा स्टेज. अशा प्रकारचं हे असून छान प्रकारे गार्डन बी तयार केलेलं आहे.
बघा ह्या ज्या वेळेला माहेश्मतीची शपथ म्हणजे राजाची शपथ घ्यायची असते त्यावेळेला अमरेंद्र, बाहुबली आणि भल्लाळदेव ह्या स्टेजवरूनच वरती चढताना शूटिंगमध्ये दाखवलेलं आहे. हा बघा तो स्टेज. इथे महादेवसेना ज्यांना बंदिस्त बनवलेलं होतं तो भाग इथेच आहे. आपण देवसेनाबरोबर बघूया. देवसेना स्वतः प्रत्यक्षात त्यांचा स्टॅच्यू म्हणून तयार करून ठेवलेला आहे. इथे याच कैद म्हणून ठेवण्यात आलेलं होतं. भोपाल सेंट्रल जेल म्हणून नाव दिलेलं आहे. सध्या भोपाल जेल म्हणून शूटिंग चालू आहे. इथे बघा कैदी आणि पोलीस मास्टर दोघे उभे आहेत. अच्छा. ये देखो जेल की आवाज आ रही है. कैदी बसले. सेंट्रल जेल म्हणून याचा उपयोग केला जातो. तेरे नाम मधली मूवी इथं झालेली आहे. हा हे मार्केट यार्ड म्हणून म्हणतात. ती वेगवेगळे टेम्पल, गोल्डन टेम्पल मंदिर, हे मार्केट यार्ड म्हणून बघू शकता आपण वेगवेगळ्या. लकी भास्कर मूवी, छावा मूवी, फर्स्ट फायटिंग सीन आल्सो शॉट हियर. लेफ्ट हैंड साइड छावा मूवीची पण इथे शूटिंग झालेली असून व्हाइट इज देखो आगरा ताज में पेंटेड ग्रीन मॉस्क मस्जिद बन जाता है. लेफ्ट साइड स्ट्रेट देखिए गेटवे ऑफ इंडिया, आगरा टू मुंबई 10 स्टेप्स. गेटवे ऑफ इंडिया. वीडियो फ्रंट साइड स्ट्रीट यू कैन सी लकी भास्कर मूवी. फक्त गेट आहे. बघा आता आपण ह्या ज्या बिल्डिंग्स उभ्या केलेल्या आहेत रामोजी फिल्म सिटीमध्ये, या ते म्हणजे आउट ऑफ कंट्री, बाहेरच्या देशातल्या सिटी जसं की मेक्सिको, लंडन, UK, त्यावेळेला जर तेव्हा तिकडचा सेटअप दाखवायचा असेल, तिकडची शूटिंग घ्यायची असेल तर या पद्धतीने ते इथे घेऊन त्याला बाहेरच्या देशाचं नाव दिलं जातं. असं छान अशा प्रकारे बिल्डिंग सेटअप उभं केलेलं आहे. आता आम्ही लाईव्ह परफॉर्मन्स बघण्यासाठी मध्ये जातो आहे. हा मुंबई चोर बाजार म्हणून. बडे मियां छोटे मियां और शॉट है. बडे मियां तो बडे मियां, छोटे मियां सुभान. बघू शकता मुंबईचा चोर बाजार म्हणून ओळखला जाणारा. गांधीनगर रिप्लेस नेहरू स्टॅच्यू विल बिकम अ नेहरू. अकॉर्डिंग टू द स्क्रिप्ट मार्केट या चेंज होते रहता है. देख सकते हैं आप कमीने मूवी में पुष्पा मूवी, सिंगम रिटर्न मूवी, सलार मूवी. राइट हँड साइड पोलीस स्टेशन. आता माझी चटकली गोवा पोलीस स्टेशन बघा, सिंगम मधलं गोवा पोलीस स्टेशन. गब्बर सिंग मूवी, पवन कल्याण पोलीस स्टेशन. हे पोलीस स्टेशन म्हणून यूज केलं जातं. गार्डनच्या इथून सोनाक्षी आणि तिचे पप्पा येत आहे बघा. इथं खूप पाण्यामुळे गार वाटतं एकदम, आणि खूप हिरवी झाडी आहे त्यामुळे पण छान वाटतंय. फोटो काढण्यासाठी अनेक स्पॉट आहे इथं. या रामोजी फिल्म सिटीमध्ये शूटिंगसाठी अशा बटरफ्लाय गार्डन व इतर अशा गार्डनमध्ये शूटिंग घेण्यासाठी अतिशय छान सुंदर असं गार्डन इथे तयार करण्यात आलेलं आहे. जर आपण बघितलं तर त्याची डिझाईन आणि त्याचं लुकिंग एवढं छान आहे
की एकदम छान असं करमयुक्त गार्डन हे तयार केलेलं आहे. कॉर्पोरेट ऑफिस म्हणून इथं वापर केला जातो. 100% ओरिजिनल है. क्रिश मूवी में सिंगापुर लोकेशन नजर आएगा. क्रिस्ती पिक्चरमधलं सिंगापूरचं लोकेशन इथूनच घेतलेलं आहे. ईटीवी के जितने भी चैनल आप देखते हो यही से टेलीकास्ट होते हैं. 23 पोर्टल, 13 लैंग्वेजेस. ईनाडू इज a newspaper circulate from here. India's second largest newspaper. इथून आपण बघू शकता आम्ही हवामहलजवळ उभे आहे आणि इथून जवळजवळ अर्धे रामोजी फिल्म सिटी याचा जो सेटअप आहे तो दिसतो आहे समोर. आपण जर बघितलं की जोता अकबरमधली शूटिंग झालेली आहे, इकडे सिंगमची शूटिंग झालेली आहे, त्याचा सेटअप पूर्णपणे दिसतो आहे. संध्याकाळची वेळ झाल्या कारणाने थोडा सन मध्ये क्लिअर येत नाही. इकडे बघू शकता की हा हवा महल कशा प्रकारे सेटअप केलेला आहे. शूटिंग घेण्यासाठी याचा पुरेपूर वापर केला जातो. अतिशय छान अशा प्रकारे हम दिल दे चुके सनम वगैरे अशा बऱ्याच पिक्चरांची शूटिंग इथे झालेली आहे आणि त्याच्यामध्ये हा पिक्चर हवा महल दाखवलेला आहे.